माझं नाव दीपक देवा शेट्टी, हे माझे वडील आहेत. आम्ही मुंबईवरून आले आहेत. डिसेंबर महिन्यात त्यांना पॅरालिसिस अटॅक आलेला आणि पप्पांना माझ्या ब्रेन हेमरेज झालं आहे. तर त्यामुळे त्यांची कंडिशन खूप बॅड होती. त्यांना हात वगैरे पायी काही हलवायला येत नव्हतं, नाही बोलता येत होतं. जेवणाचे सुद्धा वांदे होते, नळी वगैरे त्यांना लावलेले होते. खूप बॅड कंडिशन होतं. पण जेव्हा 15 दिवस आम्ही तिकडे होते तर आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखवले, पण काही रिझल्ट आला नाही. आम्हाला नाशिक पॅरालिसिस सेंटरबद्दल जेव्हा माहीत पडलं तेव्हा आम्ही त्यांना 15 दिवसानंतर डायरेक्ट नाशिक पॅरालिसिस सेंटरलाच आणलं. इथे आणल्याच्या नंतर एवढा फरक पडला ह्यांच्यावर की आता त्यांचं ट्रीटमेंटची एवढं बेस्ट झालं आहे की आता ते हात पाय पूर्ण हलवतात. पप्पा हात 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 हलवून दाखवा. तो वाला हात असा असा करा. तो वरती करा हात. तो वाला वरती करा. हाताने नाही, असं प्रॉपर. हा पाय हलवून दाखवा. तुम्ही बघू शकता आता ते कसे आहेत. तर इकडे आल्यानंतर खूप बेटर रिझल्ट आहे. पण हेच आहे की तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल इकडे आल्यानंतर. कोण काय घाई वगैरे करतात, पण ते घाई करून काही होणार नाही. पेशन्स ठेवलं की सगळं बरोबर होते. इकडचं जेवण वगैरे ऑल, इकडचं वातावरण तर एवढा बेस्ट आहे की निसर्गरम्य, एकदम निसर्गरम्य. इकडचे जे स्टाफ आहेत, स्टाफ एवढे फ्रेंडली आहेत की त्यांच्याबरोबर तुम्हाला काही वाटणार नाही. असं वाटणार की आपण एका घरात आहोत आणि कोणाबरोबर तरी आपल्या फॅमिली मेंबरबरोबर आहात आपण. आणि मी आभार मानतो इकडचे जेवढेही स्टाफ आहे सगळ्यांचा आभार मानतो. जास्तीत जास्त राजेंद्र सर आणि भूषण सर यांचा खूप प्रयत्न होता की पप्पांना बरं करणार आणि ते करून दिले. एवढा रिझल्ट भेटला त्याच्यात आम्ही खुश आहेत. आणि आज आम्ही 7 महिन्यानंतर पप्पांना घेऊन जातो आहे घरी. तर नाशिक पॅरालिसिस सेंटर एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी.